सर्वात मोठी अनियमितता झालेली किंवा सर्वात गंभीर हे प्रकरण आहे, ज्यांनी या प्रकरणाचा दुरुपयोग करून म्हणजे 155चा दुरुपयोग करून कितीतरी लोकांच्या आत्महत्या होतील। जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महसूल विभागात एक मोठा घोटाळा उघड झालेला आहे। घोटाळाच नाही तर हा महाघोटाळा आहे आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये या महसूल विभागाचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी त्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। नेमकं मग या महसूल अधिकाऱ्यांनी असा घोटाळा केलायच काय आणि हा घोटाळा 155 जी कलम आहे त्या कलमेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या सातबाराच बदललेले आहेत। शेतकऱ्यांच्या सातबारावरलं मालकीचं नाव, काही शेतकऱ्यांच्या सातबारावरल्या क्षेत्रामध्ये कमतरता, अशा प्रकारचे हे बदल करून महाघोटाळा हा उघडकीस आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपला सातबारा साबूत आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आणि तसंही पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक नागरिकाला माहीत आहे की महसूल विभागाचं काम कसं चालतंय। जरी वरून मंत्री आधी सांगित असले असं काम आहे, अशा योजना आहेत, तशा योजना आहेत, मात्र खरंच ग्राउंड लेवलला तलाठी असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, या कार्यालयामध्ये कामं कसे चालतात हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे। कोणतंच काम महसूल विभागामध्ये कधीच वेळेवर होत नाही। त्यासाठी हेलपाटे मारावे लागतात, टेबला खालून काही व्यवहार करावे लागतात आणि असे व्यवहार झाल्याशिवाय महसूल विभागात कामच होत नाही। जर तुमचं कधी झालं असेल तर कमेंट करून सांगा। म्हणजे तुमची जमीनच काढून टाकली, त्यांच्या नावाने करून टाकली। तुमची अर्धा एकर 1 एकर जमीन जे पुण्यामध्ये बघितलं सर तुम्ही काय रेट आहे। हे माणसं कोण आहेत जे गरीब माणसाने मोठ्या माणसाने गरीबाला फसवलं, यांना हातात घेऊन। आणि हा जो काही महाघोटाळा आहे, हा महाघोटाळा पुणे जिल्ह्यामध्ये झाला आहे। महसूल अधिकाऱ्यांनी तिथल्या 155 कलम जी आहे त्या कलमेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये अफरातफर केलेली आहे। नुसत्या नावाचीच नाही तर क्षेत्रामध्ये सुद्धा बदल, कारण बरेच शेतकरी जमिनीचा एनए करण्यासाठी किंवा काहीतरी जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी महसूल अधिकाऱ्याकडे जावं लागतं आणि या महसूल अधिकाऱ्यांनी जो 155 कलम आहे त्याचा गैरवापर केलेला आहे। पहिल्या याच्यामध्ये अ मध्ये 15 अधिकारी आहे, ब मध्ये 82 आहेत, क मध्ये 55 आहेत, म्हणजे अति गंभीर 15 अधिकारी, ब गंभीर 82 अधिकारी, तिसरा क 55 अधिकारी, म्हणजे जर आता हे महसूल खातच पूर्ण खाली होऊन जाईल। मग आता हे 155 कलम नेमकं आहे तरी काय? तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या सातबारामध्ये नावामध्ये बदल असेल, काही गटामध्ये बदल असतील, काही लिखाणामध्ये नावामध्ये चूक झालेली असेल, क्षेत्रामध्ये काही दुरुस्ती करायची असेल आणि ही जर दुरुस्ती करायची असेल तर त्या 155 कलमनुसार ही आपल्याला दुरुस्ती करावी लागते आणि त्यासाठी शेतकऱ्याची संमती असणं गरजेचं आहे। म्हणजे त्या शेतकऱ्याला आपला लेखी अर्ज देऊन त्या महसूल अधिकाऱ्याकडून ही जी काही सातबारावर दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करता येते। मात्र या महसूल अधिकाऱ्यांनी कोणत्याही सातबारा धारक त्या मालकाची संमती नसताना सुद्धा त्यांच्या नावामध्ये बदल करून ज्यांची जमीन आहे त्यांचं नाव काढून दुसऱ्यांचंच नाव लावण्यात आलं। काही शेतकऱ्यांच्या सातबारावर जी जमीन आहे, समजा एखाद्या शेतकऱ्याच्या सातबारावर 3 एकर जमीन आहे, त्यातली अर्धा एकर जमीनच उडवून टाकण्याचा प्रकार असा पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आता यासाठी समिती सुद्धा नेमण्यात आली होती आणि त्याचा अहवाल जानेवारी महिन्यात आला आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये अनिल परब या आमदारांनी हा प्रश्न लावून धरला आणि त्यावर मग महसूल मंत्र्यांनीच कबुली दिली की हो, असा घोटाळा झालेला आहे आणि अशी अधिकाऱ्यावर आम्ही कार्यवाही करू। मात्र ज्या वेळेस महसूल मंत्री बोलत होते ते इतके हसत बोलत होते, मात्र हा महत्त्वाचा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की त्या शेतकऱ्यांची आज जमीन काही भरपूर राहिलेली नाही आणि पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी त्या जमिनीचे काय भाव असतील त्याचा विचारच करायला नको आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये असा घोटाळा झालेला आहे। मग जर हा घोटाळा पुणे जिल्ह्यात झाला आहे, त्या 155 कलमचा वापर हा पुणे जिल्ह्यात झाला आहे, मग इतर महाराष्ट्रात झाला असेल का असा सुद्धा प्रश्न पडतो। पण आत्ता आपल्यासमोर हाई टास्क आहे, यांच्यावर तर कारवाई करायची आहे, पण हाई टास्क आहे की
असं राज्यामध्ये किती झालं आहे आणि किती लोकांचा याच्यामध्ये जीव अटकलेला आहे. आणि याकरता केवळ कारवाईत नाही तर आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सर्व रिव्ह्यू करावं लागणार आहे. आणि जिल्हाधिकाऱ्याला तर आम्ही पॉवर डेलिगेट केलं आहे. त्यांना सांगितलं की सर्व रिव्ह्यू करा, ज्यांची जमीन त्यांच्या नावावर करून द्या, ज्यांची तुम्ही कमी केली त्याच्या कमी जास्त पत्रक जे आहे ते दुरुस्त करून द्या. जेवढा यांनी 155चा दुरुपयोग केला आता हे दुरुस्त करावं लागेल पहिले, नाहीतर हे तर 1-1.5 लाख परिवाराचा जीव घेणारं प्रकरण आहे राज्याचं पकडलं तर मला असं वाटतं या प्रकरणामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 7 दिवसामध्ये हे जे अतिगंभीर हे पहिलं प्रकरण, नंतर पुढच्या 3 महिन्यात पुढच्या अधिवेशनात महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र या सभागृहामध्ये दिसेल. आणि मग याच्यामध्ये किती मोठा अधिकारी असेल, किती कुठलाही अधिकारी असेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या जे काही जुन्या 7/12 असतील आणि आजची जी आपली 7/12 आहे हे सुद्धा आपण वारंवार बघणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आपली दरवर्षी ही 7/12 काढून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक 7/12वरील क्षेत्र बरोबर आहे का, आपलं नाव बरोबर आहे का, गट नंबर बरोबर आहे का, याची सर्व माहिती प्रत्येक शेतकऱ्यानं घेणं गरजेचं आहे. आणि आता या महसूल अधिकाऱ्यांनी जो महाघोटाळा केलाय त्यांच्यावर कार्यवाही करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये दोषी अधिकारी आम्हाला सापडलेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचा लार्जर जो काय रिपोर्ट असेल तो पुढच्या तुम्ही ज्या अधिवेशनाच्या पूर्वी आणा, पण जे आता चौकशीत सापडलेले आहेत त्यांच्यावर तर निलंबनाची कारवाई करा. जे अधिकारी सापडले अति गंभीर गुन्ह्यात म्हणजे जे मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेमध्ये बसतात त्यांना तर कमीत कमी निलंबित करा. त्याच्यामध्ये बोटचेपे धोरण जर घ्यायला लागला तर चालणार नाही. मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये. आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे. पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण ॲक्शन टेकन रिपोर्ट मी या ठिकाणी सभागृहाला सादर करेल. मात्र आता कार्यवाही काय होईल हे आता पुढंच कळेल. मात्र त्यांनी बोलताना हे सुद्धा सांगितलं, जर ही कार्यवाही करत गेले तर महसूल विभागच रिकामा होईल. म्हणजे यामध्ये नेमके अधिकारी आहेतच किती, की जर महसूल मंत्री म्हणतायत की जर कार्यवाही करत गेलं तर महसूल विभाग रिकामा होईल, म्हणजे यामध्ये कित्येक अधिकारी हे अडकलेले असू शकतात. आणि तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की महसूल विभागामध्ये कोणतंच काम कधीच वेळेवर होत नाही. प्रत्येक तालुका असो, जिल्हा असो, शेतकरी हे परेशान असतात. कोणत्या शेतकऱ्याचं महसूल विभागातलं काम कधीच वेळेवर होत नाही. आणि या महसूल विभागाच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचा काय अनुभव आहे, नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.